श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकानं चैत्र नवरात्रीची समाप्ती ही तुमच्या आयुष्यातील साधीसुधी घटना समजू नका. कारण या सांगतेनंतर तुमच्या घराचा उंबरठा ओलांडून अशा दोन दैवी शक्ती प्रवेश करणार आहेत, ज्या तुमच्या नशिबाचा पूर्ण नकाशाच बदलून टाकतील. 20 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आकाशात शनी व मंगळ या दोन महाक्रूर मानल्या जाणाऱ्या ग्रहाचा एक भयानक संयोग घडत आहे, जो तुमच्या राशीवर थेट प्रहार करणार. ही वेळ केवळ नशिबाची नाही तर एका मोठ्या परीक्षेची आहे. जर तुम्ही या दोन देवाच्या आगमनाकडे दुर्लक्ष केलं तर येणारा काळ तुमच्यासाठी एखाद्या वादळासारखा असू शकतो, ज्याचा अंदाज बांधणे सुद्धा कठीण आहे. कुंभ राशीच्या जातकानं तुमच्या सभोवताली सध्या काही अशा घटना घडत असतील ज्या तुम्ही योगायोग म्हणून सोडून देत असाल, पण सावधान. मोठा अनर्थ घडण्यापूर्वी निसर्ग तुम्हाला 3 विशिष्ट संकेत देत आहे. तुमच्या घरात अचानक होणारे हे बदल, स्वप्नात दिसणारे विचित्र दृष्टांत आणि विनाकारण वाढलेली अस्वस्थता, हे सर्व त्या शक्तीच्या आगमनाची चाहूल आहे. हे दोन देव तुमच्या घरी आशीर्वाद घेऊन येत आहेत की तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करायला, हे ओळखण्याची शेवटची संधी तुमच्याकडे आहे मित्रांनो. आणि त्यामुळेच हा इशारा हलक्यात घेण्याची मोठी चूक अजिबात महागात पडू शकते. कारण काळाचे चक्र आता उलट्या दिशेने फिरू लागले आहेत. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकानं आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या भविष्यासाठीची सुरक्षा कवच आहे. 28 मार्च नंतर तुमच्या आयुष्यात जे काही घडणार, त्याचा उलगडा आम्ही 5 महत्त्वाच्या घटकामध्ये करणार आहोत. विशेषतः 5व्या जी घटना आहे, त्यामध्ये दिलेला खुलासा ऐकल्यावर तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. तुमच्या कुटुंबावर येणारे संकट टाळण्यासाठी, या दोन देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सुरक्षित आहात, तर तुमच्या सर्वात मोठा हा भ्रम असेल. ही भविष्यवाणी आत्ताच पूर्ण बघा, कारण एकदा वेळ निघून गेली की पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, कालचक्राचे फळ आता अशा वळणावर आले आहे, जिथे गेल्या 2 दशकापासून सुप्त पडलेल्या शक्ती जागृत झाल्यात. बरोबर 20 वर्षानंतर आकाशमंडळात शनी आणि मंगळ या दोन अत्यंत प्रभावी ग्रहाची युती तुमच्याच राशीत होत आहे. ज्योतिषशास्त्रात याला द्विवेदी योग असे म्हटले जाते, जो सुरुवातीला विनाशाची नांदी वाटतो, पण कुंभ राशीसाठी हा योग प्रत्यक्षात तुमच्या कष्टाचे चीज करण्यासाठी आलाय. जरी वातावरण गंभीर वाटत असलं, तरी संयोग यांचा तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रगतीचा एक नवीन प्रकाश घेऊन येणार आहे, हे मात्र निश्चित. कुंभ राशीच्या जातकानं जेव्हा शनिदेव स्वतःच्याच राशीत बसून मंगळाच्या अग्नीशी हात मिळवणी करतो, तेव्हा सृष्टीमध्ये अघटित घडू लागते. चैत्र नवरात्रीची समाप्ती होताच या ग्रहांची दृष्टी तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर पडणार. ही वेळ साधीसुधी नसून तुमच्या कर्माचा घडा भरल्याचे लक्षण आहे. ज्या दोन देवाचा उल्लेख आम्ही सुरुवातीला केला, ते याच ग्रहयोगाच्या प्रभावातून तुमच्या घरात प्रवेश करणार. आणि सुरुवातीला बदल हा आव्हानात्मक वाटत असला तरी तो तुमच्यासाठी भाग्योदयाची एक सुवर्ण संधी ठरेल, जे तुमच्या आयुष्यात एका उंचीवर तुम्हाला नेल. कुंभ राशीच्या जातकानं या भागात आम्ही तुम्हाला केवळ धोक्याची जाणीव करून देत नाही, तर त्यामागे एक शुभ सत्यही सांगत आहोत. कारण शनी आणि मंगळ योग तुमच्या कुंडलीत अशा घरांना सक्रिय करतोय, जिथे तुमचे गुप्त शत्रू पराभूत होतील आणि जुने वाद कायमचे मिळतील. नवरात्रीनंतरचे 72 तास तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आहेत, तरी ते तुमच्या विजयाची पायाभरणी करतील. या काळात तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्या यशाच्या शिखराकडे तुम्हाला घेऊन जाईलच. हा केवळ ट्रेलर आहे मित्रांनो. खरा आनंदाचा उलगडा तर आम्ही शेवटी केलेला आहे, जिथे तुमच्यासाठी निसर्गाचे 3 शुभ संकेत सुद्धा दडलेले आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात नवरात्रीनंतर अचानक काही अशा हालचाली सुरू झाल्या आहेत का, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात? सावध व्हा. पहिला संकेत तुमच्या स्वप्नांशी जोडलेला आहे. जर तुम्हाला पहाटेच्या वेळी वारंवार वाहते पाणी, जुने पडकेवाडे किंवा एखादी काळी आकृती दिसत असेल, तर समजा शनी आणि मंगळाचा प्रभाव तुमच्या वास्तूवर पडू लागला आहे. हे साधे स्वप्न नसून त्या दोन शक्तींच्या आगमनाची पूर्वसूचना आहे. जर हे संकेत ओळखून तुम्ही शांत राहिलात, तर घराची शांती भंग व्हायला वेळ लागणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, दुसरा संकेत तुमच्या घरातील वस्तूंच्या रूपात समोर येत आहे. जर तुमच्या घरातील काचेच्या वस्तू किंवा मातीची भांडी अचानक आणि वारंवार फुटू लागली असतील, तर हा एक अत्यंत अशुभ इशारा आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखादी मोठी नकारात्मक ऊर्जा किंवा अनर्थ जवळ असतो, तेव्हा निर्जीव वस्तू त्या ऊर्जेचा भार सहन करू शकत नाहीत. विशेषतः ईशान्य कोपऱ्यात किंवा स्वयंपाकघरात जर काही अघटित घडत असेल, तर समजा ती शक्ती तुमच्या उंबरठ्यावर उभी आहे.
हा संकेत म्हणजे घराला लागलेली एक धोक्याची घंटा आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तिसरा आणि सर्वात घातक संकेत म्हणजे घरातील माणसांच्या स्वभावात होणारा अचानक बदल. जर विनाकारण घरातील सदस्यांमध्ये चिडचिड वाढली असेल, अन्नाला चव उरली नसेल किंवा पाळीव प्राणी अस्वस्थ होऊन घराबाहेर पाहू लागले असतील, तर समजून जा की शनी-मंगल योगाचा विळखा घट्ट झाला आहे. हे संकेत म्हणजे आगामी 20 वर्षांतील सर्वात मोठ्या संकटाची नांदी आहे. या 3 संकेतांकडे डोळेझाक केली तर होणारा अनर्थ कोणीही रोखू शकणार नाही. पण हे संकेत देणारे ते 2 देव नेमके कोण आहेत, हे जाणून करण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. कुंभ राशीच्या जातकांनो, चैत्र नवरात्रीच्या पावन पर्वानंतर तुमच्या घराचा उंबरठा ओलांडून ज्या 2 शक्ती प्रवेश करणार आहेत, त्या म्हणजे साक्षात न्यायदेवता शनिदेव आणि संकटमोचन हनुमान. हे ऐकायला जरी सुरुवातीला गंभीर वाटत असले तरी 20 वर्षांनंतर होत असलेल्या या शनिमंगल योगामुळे या दोन्ही शक्ती तुमच्या कर्माचा अत्यंत शुभ हिशोब घेऊन येत आहेत. जरी या 2 देवांचे एकत्र येणे एक मोठी परीक्षा वाटत असली तरी ती परीक्षा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचे डोंगर पार करण्यासाठी आणि तुम्हाला एक भक्कम व्यक्तिमत्व बनवण्यासाठीच नियतीने आखली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, शनिदेव हे न्यायाचे प्रतीक आहेत, तर हनुमान हे अफाट शक्तीचे आणि संरक्षणाचे. जेव्हा मंगळाचा प्रभाव या युतीवर पडतो तेव्हा या शक्ती रुद्ररूप धारण करतात असे मानले जाते. पण कुंभ राशीसाठी हे रूप विघातक नसून संरक्षक ठरणार आहे. तुमच्या घरातील देवघरात किंवा ईशान्य कोपऱ्यात जर तुम्हाला अचानक ऊर्जा जाणवू लागली असेल तर समजा या 2 देवांचे वरदहस्त आता तुमच्या पाठीशी आहेत. त्यांना भक्तीने साथ घातली तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक विवंचना आणि कौटुंबिक कलह एका क्षणात संपून तिथे आनंदाची कारंजी फुलू लागतील. कुंभ राशीच्या जातकांनो, या 2 देवांच्या आगमनाचा खरा अर्थ असा आहे की आता तुमच्या संघर्षाचे दिवस संपले असून प्रगतीचा राजमार्ग उघडला आहे. या शक्तींच्या लहरी तुमच्या वास्तूमध्ये फिरू लागल्या आहेत, ज्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि प्रलंबित कामांवर थेट दिसून येईल. जो अनर्थ इतरांसाठी भीतीदायक असू शकतो तो तुमच्यासाठी एक मोठे सुरक्षा कवच बनून समोर येणार आहे. या 2 देवांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून हक्काचे सुख पदरात पाडून घेण्यासाठी एक विशेष मंत्र आणि उपाय आम्ही पुढच्या भागात सांगणार आहोत, जो तुमच्या नशिबाचे टाळे कायमचे उघडेल. कुंभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत आपण जे संकेत आणि इशारे पाहिले त्यामागील खरी आनंदाची बातमी आता तुमच्यासमोर येत आहे. शनी आणि मंगळाचा हा 20 वर्षांनंतरचा दुर्मिळ संयोग तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा अंत करण्यासाठीच उभा राहिला आहे. ज्या 2 शक्ती तुमच्या घरात प्रवेश करत आहेत त्या प्रत्यक्षात तुमच्या कष्टांचे फळ देण्यासाठी येत आहेत. तुमच्या प्रगतीचे जे मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून बंद होते ते आता एकामागून एक उघडणार आहेत. तुमच्या राशीत निर्माण झालेला हा राजयोग तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहे जिथे तुमचे शत्रूही तुमच्यासमोर नतमस्तक होतील. हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या 2 देवांच्या आगमनामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये कमालीची सुधारणा होणार आहे. जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल किंवा पैशांची चणचण भासत असेल तर चैत्र नवरात्रीनंतर अचानक धनागमनाचे मार्ग मोकळे होतील. रखडलेली कामे, सरकारी कामे किंवा अडकलेला पैसा आश्चर्यकारक रीतीने तुमच्याकडे परत येईल. हनुमानजींच्या कृपेने तुमच्या शरीरातील व्याधी दूर होतील आणि शनिदेवांच्या आशीर्वादाने समाजात तुमची मान प्रतिष्ठा दुप्पट होईल. हे केवळ नशीब नाही तर तुमच्या संयमाचे आणि प्रामाणिकपणाचे हे फळ आहे, जे आता प्रत्यक्ष स्वरूपात तुमच्या समोर उभे आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, सकारात्मकतेचा हा प्रवाह केवळ पैशापुरता मर्यादित नाही तर तुमच्या कौटुंबिक सुखातही मोठी वाढ होणार आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि मुलांच्या प्रगतीमुळे तुमची छाती अभिमानाने फुलून येईल. या 2 शक्ती तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या आहेत, त्यामुळे आता घाबरण्याचे काहीच कारण नाही. पण हा राजयोग कायम टिकवून ठेवण्यासाठी आणि त्या अनर्थाच्या छायेतून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी तुम्हाला एक अंतिम गुरुकिल्ली वापरावी लागेल. तो रहस्यमय खुलासा आम्ही शेवटच्या 5व्या भागात करणार आहोत, जो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करण्याची, जो तुमच्या आयुष्यातील या 20 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम देणार आहे. शनी मंगल युती आणि त्या 2 देवांचे आगमन तुमच्यासाठी वरदान ठरावे असे वाटत असेल तर तुम्हाला एक गुप्तविधी करावा लागेल. चैत्र नवरात्री संपल्यानंतरच्या पहिल्या मंगळवारी किंवा शनिवारी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला शेंद्राने एक छोटे स्वस्तिक काढा
आणि त्याच्या खाली हनुमानाचे प्रतीक म्हणून एक छोटा काळा दोरा बांधा. हा साधा दिसणारा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेला रोखून धरले आणि त्या दोन देवांच्या आशीर्वादाचा मार्ग मोकळा करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, हा उपाय केल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमच्या कामातील अडथळे आपोआप दूर होत आहेत. पण लक्षात ठेवा, हा राजयोग टिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. शनिदेव तुमच्या संयमाची परीक्षा घेतील, तर हनुमानजी तुमच्या भक्तीची. 28 मार्चनंतर येणारे ते 72 तास तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत, जर तुम्ही या शक्तींचा सन्मान केलात. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि शक्य असल्यास पक्ष्यांना दाणे टाका. हा छोटासा बदल तुमच्या आयुष्यात इतका मोठा धनलाभ आणि सुख घेऊन येईल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. कुंभ राशीच्या जातकांनो, हा अनर्थ टाळण्यासाठी आणि सौभाग्याचा उदय करण्यासाठी तुम्ही आता सज्ज झाला आहात. जे दोन देव तुमच्या उंबरठ्यावर उभे आहेत त्यांना आनंदाने घरात आमंत्रित करा. हा व्हिडिओ केवळ योगायोग म्हणून तुमच्या समोर आलेला नाही, तर नियतीने तुम्हाला दिलेला हा शेवटचा इशारा आणि संधी आहे. जर तुम्हाला या भविष्यवाणीचा फायदा झाला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने जय शनिदेव किंवा जय हनुमान नक्की लिहा, जेणेकरणे त्या शक्तींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. या संधीचे सोने करा, कारण असा योग पुन्हा 20 वर्षांनीच येईल. आणि व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.